तर कोकणातील पदाधिकाऱ्यांच्या गळतीमुळे उद्धव ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोलसाठी बैठकांचा सिलसिला सुरू करण्यात आलाय। अशातच उद्धव ठाकरेंची आता कोकण दौऱ्याची बातमी समोर आली आहे। उद्धव ठाकरे लवकरच कोकण दौरा करणार असल्याची माहिती वैभव नाईक देत आहेत। लोकांना सोबत घेऊन संघटना उभी करा अशा ठाकरेंनी सूचनाही दिल्यात। तर एसीबी चौकशीची लढाई एकटा लढणार, या लढाईसाठी कुठल्याही पक्षात जाणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असणाऱ्या या सगळ्या चर्चांना वैभव नाईक यांनी पूर्णविराम दिलाय। काल आम्ही उद्धव साहेबांची भेट घेतली। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धवजी माझ्याशी अनेक वेळा चर्चा केली फोनद्वारे। माझ्या एसीबीच्या चौकशीवेळी सुद्धा मला फोन केला होता आणि काल कोकणातील परिस्थितीचा आढावा सुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतला आणि काही पदाधिकाऱ्यांना नवीन पदाधिकारी नेमून त्या ठिकाणी शिवसेनेचं काम करण्याचा सुद्धा त्यांनी आदेश दिला आहे। लवकरच ते कोकणात सुद्धा दौरा करणार आहेत आणि निश्चितपणे उद्धवजीच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वतः या ठिकाणी काम करत आहोत। यापुढच्या काळामध्ये सुद्धा काम करू आणि पुन्हा एकदा शिवसेना उभारण्याचं काम आम्ही निश्चित करू असा आम्हाला विश्वास आहे।